माझे नाव सुभाष झोलू मोहुर्ले। मी तिडक्याचे रहिवासी आहेत। आमची शेती नदीला लागून आहे, चुलबन नदीला। त्या शेतीमध्ये काही आमचे वॉटर पंप आहेत। त्या वॉटर पंपांच्या काही चोऱ्या होत आहेत, वायरी चोरीने नेला। आणि हे जे काही ट्रॅक्टर काही कोणते ठेकेदार आहेत हे रेती नेत आहेत, पण आमचे काही शेतीचे नुकसान होत आहे, ते काही भरपाई भरून देणार आहेत का? उद्या वायर नेला, उद्या काय आमचे वॉटर पंप काही तोडफोड करू शकतात, मग याची भरपाई कोण भरून द्यावा? उद्या चालून आम्हाला आता पाणी कसा तरी भेटत आहे, मग उद्या आम्हाला पाणी नाही भेटल, मग उद्या आम्हाला मरणाची वेळ येऊन राहिली आहे। आम्ही का करावा याच्यात? कमीत कमी 1.5 2 माणूस गड्डे पडले आहेत। मी जनार्दन मोहुर्ले हिंदू मी बोलत आहे। हे चुलबन नदीची चोरी होत आहे। हे आपल्या शेतीच्या काठावरच आहे। ते हे विहीर माझी आहे, त्या विहिरीच्या भोवताल गड्डा पाडला। ते हे कारवाई करावे। गोंदिया जिल्ह्याच्या सडगर्जुनी तालुक्यातील ग्राम तिडका या परिसरातून चुलबन नदी अनेक वर्षापासून वाहते। चुलबन नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे। नदीच्या बाजूला असलेले शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोटारी आहेत आणि अनेक वेळा मोटार पंपा शेजारून किंवा विहिरी शेजारून रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात होते। अनेक वेळ महाराष्ट्र केसरी न्यूजने बातम्या प्रकाशित केल्या, मात्र तालुका प्रशासन सध्या निद्रावस्थेत असल्याचे चित्र आहे। तालुक्यामध्ये रेतीची चोरी होते। सद्यस्थिती सडगर्जुनी तालुक्यामध्ये म्हणा किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये रेती घाटांची लिलाव झाले नाही, अशी माहिती मायनिंग ऑफिसर सचिन वाळवे यांनी आम्हाला एका चर्चेदरम्यान आम्हाला माहिती दिली होती। सद्यस्थिती तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत आणि बांधकामांना रेती लागते, परंतु ही जे रेती आहे चोरीच्या माध्यमातून ही रेती काढली जाते। आणि विशेष सांगायचं म्हणजे शेतीच्या शेजारून मोठ्या प्रमाणात ही रेती काढली जाते आणि यामुळे शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे। आपल्या बरोबर या ठिकाणी तिडका या गावातील काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत। आपल्याबरोबर तिडका गावातील सरपंच साहेब आहेत। काय सांगाल सरपंच साहेब, या ठिकाणून रेतीची चोरी होता असं तुमचा या ठिकाणी आरोप आहे, काय सांगाल? या ठिकाणी कित्येक महिन्यापासून चुलबन नदीमधून रेती चोरी होत आहे। अनेक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रशासनाला जागा करण्यात आला, परंतु आजपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। परंतु या शेतकऱ्यांच्या, माझ्या गावकऱ्यांच्या, नागरिकांशी हितमजुल करून या ठिकाणी चोरी कशी थांबावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि ह्या ठिकाणी जर चोरी करण्याचे प्रमाण थांबले नाही तर संपूर्ण गाववासियाच्या किंवा शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं आम्ही देण्यात येत आहे। नक्कीच या ठिकाणी स्थानिक गावातील सरपंच आहेत, त्यांनी सांगितलं की यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू असं त्यांनी या ठिकाणी इशारा दिला आहे। या ठिकाणी आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, काय सांगाल? या ठिकाणून रेती चोरी होते, याच्यामुळे आपलं काय नुकसान होतं, काय सांगाल? सर, आपलं ते आपल्या नदीमध्ये आमच्या स्वतःच्या विहिरी, फिल्टर वगैरे आहेत, त्या पूर्ण पोकळ करून टाकला। भोवतालमध्ये ना पुरी रेतू चोरी रोज रात्रीला येऊन सरी न्यायचं। कमीत कमी 500-600 ट्रॅक्टर असे रेतीचा साठा चोरी गेलेला आहे। आणि आमची जमीन पूर्ण एकदम डड्डीला असल्याकारणाने हे नदीचा भाग जो आहे हा पूर्ण एकदम खोल झालेला आहे। आणि उद्या चालून जर हा पाणी जरी साचत असताना आमच्या जमिनीलासुद्धा धोका आहे। प्रशासनाने लवकरात लवकर हा ॲक्शन घेऊन ह्या चोरी माफियांना अटक करावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे। नक्कीच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होते। शेतीच्या शेजारी जाणारी नदी ही खोल होत आहे दिवसेंदिवस। काय सांगाल, या ठिकाणी रेतीची चोरी होते, काय अडचणी आहेत तुम्हाला शेतकऱ्यांना, काय सांगाल? ह्या आमच्या बाजूला जे नदी वाहते चुलबन नदी, त्या चुलबन नदीची रेती चोरी होत आहे, त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना धोकादायक निर्माण झालेला आहे। नक्कीच या ठिकाणी जे रेतीची चोरी होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांची शेती नदीपात्रात सामावून जाण्याचीही
चित्र आहे, भीती आहे। गेल्या अनेक वर्षापासून नदीपात्रातून रेतीची चोरी होते आणि प्रशासन याकडे कुठलेही लक्ष देत नाही, असेही चित्र आपण पाहतो। काय सांगाल, तुमच्या भागातून तुमच्या शेताजवळून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होते, काय सांगाल? आपली नदीमध्ये विहीर आहे, त्या विहिरीच्या भोवतालून लेवल आहे 11 फुटाची, ते पूर्ण लेवल कदम केलं आहे आणि ते विहीर आपली कोसळू शकते ना पूर पाण्यानं, तर एवढे नुकसान खूप होत आहे, तरी प्रशासनाने लक्ष द्यावं। या ठिकाणी काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की त्यांचं वायर काही वेळेस पाईप सुद्धा चोरी गेले आहेत, काय सांगाल? ते पण ते कसं आहे, हे ट्रॅक्टर वगैरे आणते, आता कसं आहे वावरातली नुकसान करते, वायर पण चोरून नेला, कधी काही बोलला आम्ही तर मोटर पण उचलून नेऊ शकते ना ते। तुम्हाला भीती आहे का अशी मोटर वगैरे चोरी होऊ शकतात? नक्कीच, वायरच नेला तर आता याच्यानंतर तर मोटर बी नेऊ शकते ना ते, आपण त्याला काही बोललं तर कुठल्या परिसरातील हे रेती चोरणारे जे लोक आहेत, कुठल्या परिसरातील, काय सांगाल? आता हे परिसरातलं आता तेवढं काही लक्षात नाही। नक्कीच सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये रेतीची अवैध वाहतूक करणारे माफिया मोठ्या प्रमाणात आहेत। कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं नाही असं या ठिकाणी प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे। तालुक्यामध्ये प्रशासन आहे, एकाकडे पोलीस विभाग आहे, तहसीलदाराच्या अंतर्गत महसूल विभागाची टीम आहे, परंतु तालुक्यातून होत असलेल्या अवैध रेती चोरीवर कारवाई, जे अवैध रेती चोरी होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत नाही आहे। मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील रेतीचे उत्खनन करून ती रेती नदीपात्राच्या बाहेर एका ठिकाणी डंपिंग केली जाते आणि त्याच्यानंतर तीच रेती JCBच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून तालुक्याच्या बाहेर विक्रीसाठी नेली जाते। मोठ्या प्रमाणात जी रेतीची चोरी होते त्यामुळे शासनाला रोज लाखो रुपयाचा चुना लागतो आणि याच्यावर कारवाई करण्यासाठी जी एक प्रशासन नेमलेलं आहे ते कुठेही कारवाई करत नाही। याचाच अर्थ झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे पाहण्यासारखे असेल। पाहत रहा महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया, भंडारा।